श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर आज वार आहे बुधवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी। आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थी जी आहे तर तिला विशेष महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी गणपती बाप्पांसाठी व्रत सुद्धा केलं जातं आणि गणपती बाप्पांच्या अगदी भक्तिभावाने पूजा आणि सेवा सुद्धा केली जाते आणि त्यांचा कृपा आशीर्वाद सुद्धा प्राप्त केला जातो। ही चतुर्थी जी आहे तर ती बुधवारी आलेली आहे आणि त्यामुळे या चतुर्थीला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कारण बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि याच दिवशी चतुर्थी ही आली आहे। आता प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात, एक म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि दुसरी म्हणजे विनायक चतुर्थी। तर प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला आपण छोटे मोठे उपाय हे आपल्या घरामध्ये करत असतो। आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होण्यासाठी काही उपाय केले जातात, घरातल्या कर्त्या पुरुषाची प्रगती होण्यासाठी सुद्धा काही उपाय केले जातात आणि घराची प्रगती होण्यासाठी सुद्धा आपण घरामध्ये उपाय हे करत असतो। तर आपल्या घरामध्ये आपण प्रत्येक चतुर्थीला हे उपाय करत असतो आणि हे उपाय केल्यामुळे आपलं जे काही महत्त्वाचं काम असतं तर त्या कामांमधल्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी लवकरात लवकर दूर होत असतात आणि म्हणूनच हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात। आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो पण आपल्याला आपल्या कष्टाला आणि मेहनतीला आपल्या नशिबाची साथ सुद्धा हवी असते आणि जर नशिबाची साथ हवी असेल तर आपल्याला देवांची सुद्धा साथ हवी असते आणि म्हणूनच हे उपाय आपण विशिष्ट तिथीला करायचे असतात। यामुळे नशिबाची साथ ही आपल्यासोबत कायम असते आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होत असतं। तर पहा, बऱ्याच वेळेला काय होतं तर देवांची सेवा ही आपण आपल्यावरती काही अडचण किंवा संकट आल्यावरतीच आपण देवाला हाक मारत असतो आणि आपले जेव्हा दिवस चांगले असतात तर तेव्हा आपण देवाकडे वळून सुद्धा पाहत नाही आणि जेव्हा आपण अडचणीमध्ये असतो तर तेव्हा आपण देवाचे पाय धरतो आणि देवांची सेवाही करत असतो। पण असं आपल्याला अजिबात करायचं नाहीये, कारण आपल्याकडे ज्या वेळेला वेळ असतो तर तेव्हा आपल्याला देवांची सेवा आणि देवांचे जे पूजा आहे तर ते आवर्जून करायची असते। तर रोज आपल्याला देवांसाठी थोडा वेळ हा काढायलाच हवा आणि आपल्याला नामस्मरण सुद्धा देवांचं करायला हवं। तर पहा, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवरती संकट येत असतात आणि त्यावेळेला ती व्यक्ती खरंच अगदी मनापासून देवांची पूजा करत असेल, अगदी श्रद्धेने भावनेने जर ती पूजा करत असेल तर त्या व्यक्तीवरचे एखादं जे काही संकट आलं असेल तर त्या संकटातून ती व्यक्ती जी आहे तर ती व्यवस्थितपणे बाहेर पडत असते किंवा सुखरूपपणे ती व्यक्ती त्या संकटातून बाहेर पडत असते। एखादं जर मोठं संकट आलं असेल किंवा कितीही मोठं जरी संकट आलं असेल तरी सुद्धा त्या संकटामध्ये ती व्यक्ती मात करत असते आणि अशा वेळेला तिने केलेल्या सेवांचं, तिने केलेल्या पूजेचं देव जे आहे तर त्याला त्याचं फळ देत असतात आणि देवांचा आशीर्वाद हा त्या व्यक्तीसोबत असतो आणि त्या व्यक्तीवरती कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही आणि आलं तरी सुद्धा ते लवकरात लवकर संपवण्याची जी शक्ती असते तर ती त्या व्यक्तीला मिळत असते। बऱ्याच वेळा तुम्ही मोठ्या लोकांकडनं सुद्धा ऐकलं असेल की एखादी व्यक्ती खूप मोठ्या आजारातून बाहेर येते आणि अशा वेळेला ती व्यक्ती जी आहे तर इतर लोक सुद्धा त्या व्यक्तीला म्हणतात की तुम्ही देवांचं केलं असेल आणि देवांचीच कृपा तुम्हाला प्राप्त झाली असेल। म्हणजेच काय, तुम्ही जे पुण्य केलं आहे तर ते पुण्यच तुम्हाला तुमच्या कामी आलं आहे आणि म्हणूनच तुम्ही एवढ्या मोठ्या आजारातून किंवा एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर सुखरूपपणे पार पडू शकला आणि हेच अगदी बरोबर आहे। जर आपण देवांची पूजा केली तर देव सुद्धा आपल्या नेहमी सोबतच राहतात आणि आपलं नशीब जे आहे तर ते सुद्धा आपल्या सोबत राहतं आणि देवांची साथ ज्या वेळेला आपल्या बरोबर असते तर त्यावेळेला नशीब सुद्धा आपल्या सोबतच असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय सांगणार आहे आणि हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये आज संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्हाला करता येईल। अशी एक वस्तू आहे, ही तुम्हाला तुमच्या घरातून आज संध्याकाळी बाहेर फेकायची आहे। त्यामुळे तुमच्या घरातले सर्व दोष, अडचणी, संकट सर्व काही दूर होतील आणि घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 7 वेलची घ्यायची आहेत, 7 लवंगा घ्यायच्या आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे। आता जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबतच खडे मीठ सुद्धा थोडंसं घ्यायचं आहे। खडे मीठ नसेल तर मग तुम्ही अगदी बारीक मीठ घेतलं तरीही चालेल।
पण तुम्ही शक्यतो करून प्रयत्न करा खडे मीठच घेण्याचा। आता यासोबतच आपल्याला लाल मिरच्या सुद्धा घ्यायच्या आहेत, 7 लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या वस्तू तुम्हाला तुमच्या सर्वप्रथम तुमच्या देवघरावरनं तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत। 7 वेळेला तुम्हाला तुमच्या देवघरावरनं उतरवायच्या आहेत। त्यानंतर या वस्तू तुम्हाला तुमच्या घरातल्या सर्व मुलांवरनं उतरवून घ्यायच्या आहेत। घरातल्या मोठ्या व्यक्ती असतील तर त्यांच्यावरनं सुद्धा तुम्हाला त्या उतरवून घ्यायच्या आहेत। घरात एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा ती वारंवार आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला 7 वेळेला या वस्तू आवर्जून उतरवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यांना टच करायचं आहे, म्हणजे स्पर्श करायचा आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घरातनं फिरवायच्या आहेत। आणि त्यानंतर तुम्हाला या वस्तू फिरवत असताना तुमच्या मनामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली जप सुद्धा करायचा आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हटला तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता। तुम्हाला जो मंत्र शक्य होईल त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घरातनं फिरवायच्या आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे। या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांवरनं उतरवून झाल्यानंतर घरातल्या भिंतींना टच करून झाल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती घेऊन जायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत। उतरवत असताना तुमच्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे तर तिथे तुम्हाला स्पर्श करायचा आहे, म्हणजे जी चौकट आहे तर तिथे सुद्धा तुमचा हात लागला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे। उतरवून घेतल्यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे। घराच्या बाहेर तुम्ही असाल तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेरचा डस्टबिन असेल तर तिथे तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्या घराच्या बाहेर अंगण असेल तर दक्षिण दिशेला तुम्ही या वस्तू फेकून देऊ शकता किंवा तुम्ही अशा ठिकाणी सुद्धा टाकू शकता की जिथे कोणी जाणार नाही, कोणी हात लावणार नाही, कोणाचा पाय त्या वस्तूंवरती पडणार नाही, असं सुद्धा तुम्ही फेकू शकता। पण या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला कोणाच्याही घरावरती कोणाच्याही दरवाजामध्ये उतरवल्यानंतर पुन्हा आपल्याला फेकायच्या नाहीयेत किंवा पुन्हा तुम्हाला उतरवल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुद्धा आणायच्या नाहीयेत, कारण या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या सर्व आपण जेव्हा आपल्या मुलांवरनं घरातल्या व्यक्तींवरनं आणि घरामध्ये टच केलेले असतात त्यावेळी आपल्या घरातल्या आणि व्यक्तींमधल्या ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतात, जे काही दोष असतील किंवा पितृदोष असतील तर ह्यासारखे जे सर्व दोष आहेत किंवा जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती त्या वस्तूमध्ये समाविष्ट झालेली असते आणि त्यामुळेच या वस्तू तुम्हाला पुन्हा तुमच्या घरामध्ये आणायच्या नाहीयेत किंवा कोणाच्याही अंगावरती कोणाच्याही घरावरती सुद्धा तुम्हाला फेकायच्या नाहीयेत, कारण आपण केलेल्या उपायामुळे कोणालाही नुकसान होणार नाही याची सुद्धा आपल्याला पुरेपूर काळजी घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने या वस्तूंची योग्य ती विल्हेवाट तुम्हाला लावायची आहे आणि हा उपाय आपण आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते। आपल्या मुलांचा जो काही हट्टीपणा असेल, मुलं जर हट्टीपणा करत असतील, चिडचिडेपणा करत असतील, त्याचप्रमाणे मुलं जर सांगितलेलं ऐकत नसतील, वारंवार आजारी पडत असतील, यासारख्या ज्या सर्व समस्या आहेत तर त्या सुद्धा दूर होतील। त्याचप्रमाणे घरामध्ये जर भांडणं होत असेल आणि लक्ष्मी टिकत नसेल, पैसा टिकत नसेल किंवा अनेक अडचणी आपल्या घरामध्ये येत असतील तर यासारख्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि घरातल्या कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल तर त्याला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नसेल तर त्याच्या सर्व या समस्या सुद्धा दूर होतील आणि तुमच्या स्वतःच्या सुद्धा सर्व समस्या दूर होतील। असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय आहे, त्यामुळे तो सर्वांनी आवर्जून आज संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता, पण तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रत्येकाने आवर्जून नक्की करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।